बाळांना रात्री झोपायची सवय कशी लावायची? पहिला साधारण 1-1.25 महिना हा टफ असतो. साधारण काय वेळा आपण फॉलो करू शकतो? म्हणजे झोपेचं रुटीन रेग्युलराईज करायचं आहे. सो ते आपण बाळासाठी कसं मॅनेज करू शकतो? 6 महिन्यातच मुलं आयडेंटिफाय करतात की मी रडलो की सगळं होणार आहे. तर तो सकाळी उठण्याचा जो रोल आहे, लवकर उठण्याचा, जसं Yes. तुम्ही 5चं टायमिंग सांगितलं, हो. तो खूप मॅटर करतो का आपण त्याला थोडं ठेवू शकतो? माझ्या आईने मला ही सवय लावली आणि जी मला आयुष्यभर आहे. सो आता आपण पॅरेंट म्हणून इथे चुकतो. आईचं खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. पूर्वीच्या काळी बाहेरचं खाणं ही कॉन्सेप्टच नव्हती. बरोबर, पण नंतर तेच इरिटेशन मध्ये कन्वर्ट होतं. तर ह्याला कसं रोखू शकतो येस, आपण? बेकरी प्रोडक्ट्स खरंच तुम्ही अर्ली स्टेजमध्ये नका इंट्रोड्यूस करून देऊ. बाळ झाल्यानंतर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, हे बाळ तर झालंय खरं, पण आता त्याला सांभाळण्यासाठी आयुष्याचे 3 तेरा होणार आहेत. कारण की झोप बिघडते, बाळाच्या मागे मागे धावावं लागतं, तब्येत खराब होते, वजन वाढलेलं असतं, असे भरपूर प्रॉब्लेम्स एकतर आई फेस करत असते. त्याच्यामध्ये ते बाळ त्या आईला कोणत्याच गोष्टीमध्ये साथ देत नाही. जसं की आजकाल आपण बघतो, भरपूर सारे डॉक्टर असतील किंवा जे तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक असतील, ते सांगत असतात की जेवण करताना बाळाच्या हातात मोबाईल देऊ नका. पण आयांचा प्रश्न काय आहे, आमचं बाळ तर मोबाईल बघितल्याशिवाय जेवणच करत नाही. मग आता या सगळ्या गोष्टींना सॉल्व्ह कसं करायचं? याच्या पाठीमागे लहानपणापासून, अगदी बाळ पोटात असल्यापासून कोणत्या सवयी त्याला लावल्या पाहिजेत, किंवा ते बाळ जन्मल्यानंतर आपण त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला लागेल, काळजी करण्यापेक्षा काय काळजी घ्यायला लागेल, या सगळ्या गोष्टींवरती आजचा हा पॉडकास्ट आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत श्वेता मोरे मॅडम. त्या या पॅरेंटल गायडन्सवाल्या कंटेंटवरती खूप छान काम करत आहेत. भरपूर आयांना त्यांनी यामार्फत, त्यांच्या कंटेंटमार्फत मदत केलेली आहेत. त्या स्वतः एक बिझनेस वुमन आहेत, त्यांना 2 मुली आहेत, खूप छान आणि खूप गोड आहेत त्या. सो आपण जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांचा अनुभव या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी कसा आहे, आणि त्या आपल्या स्नेहयोगाच्या फॅमिलीला, जे कोणी हा पॉडकास्ट बघत आहेत, त्या आयांना कशा पद्धतीने मदत करू शकतात, हे आपण बोलूयात. खूप खूप स्वागत आहे मॅडम Yes, तुमचं thank स्नेहयोगाच्या you. पॉडकास्टवरती. Yes. सो माझा पहिला प्रश्न हाच असेल, जसं मी म्हणलं, बाळ झाल्याच्या दिवसापासून हो. त्या आईची कसरत चालू होते, बरोबर? अगदीच. मग ते बाळ कधीही रात्रीचं उठून रडायला लागतं, Right. झोपत नाही. हो. काय तर माझी स्वतःची बहीण अशी होती की ती पूर्ण रात्र जागी असायची. Right. म्हणजे माझी आई तिला रात्रभर मांडीवर घेऊन बसलेली असायची आणि ती दिवसाची पूर्ण गाढ झोपलेली असायची. सो माझा पहिला प्रश्न हाच आहे की बाळांना रात्री झोपायची सवय कशी लावायची? ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण की एका आईला आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन असतात. राईट. माहिती नसतं की माझं बाळ नक्की माझ्यासोबत काय करणार आहे. म्हणजे तुम्ही बरोबर. जसं म्हटलं की रात्री जागं राहणार आहे, झोपणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या बाळांचा रात्री जन्म होतो ती दिवसभर झोपतात, रात्री जागी राहतात, वाईस वर्सा, Right. अशा गोष्टी असतात. पण त्या बाळाला हे काहीच नाही माहिती आहे. रात्र काय आहे, दिवस काय आहे, म्हणजे काही त्याला ज्ञानच नाही आहे. राईट. तुम्ही जी सवय लावाल, जशी सवय लावाल, झोपण्यासाठीची, खाण्यापिण्यात कुठलीही असू देत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. पहिला साधारण 1-1.25 महिना हा टफ असतो. राईट. कारण की ते रुटीन सेट होईस्तोवर आपल्यालाही कळत नाही की आपलं बाळ कुठल्या पॅटर्न मध्ये झोप घेत आहे, कसं करणार आहे, काय करणार आहे. पण मी खरंच सांगू का, पहिल्या 15 दिवसातच बाळाला रात्रीची झोपायची सवय लागलीच पाहिजे. आणि ती आपणच लावू शकतो. ओके. म्हणजे मी दोन्ही मुलींच्या वेळेस मी असंच केलं की पहिला 15 दिवस असेच चालू होते. एकतर 24 तास एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करायला लागतं. दर 2 तासांनी आईला ब्रेस्ट फीड द्यायला लागतं, किंवा मग डिमांड बेस्ड जे आहे, म्हणजे बाळाच्या सगळ्याच गोष्टी स्टेबिलाइज झालेल्या नसतात तोचपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. ह्यामध्ये म्हणजे ज्यावेळी तुम्ही ठरवणार आहात की आता मला बाळाचं झोपेचं रुटीन रेग्युलराईज करायचं आहे, तर सकाळी थोडं जास्ती वेळ त्याला जागं ठेवणं. म्हणजे कसं करू शकतो, बाळ साधारण 5-6ला उठलं तर त्याच्यानंतर थोडा वेळ जागं ठेवायचं, परत झोपवायचं, थोडा वेळ जागं ठेवायचं. सो सकाळच्या वेळेत जितकं जास्तीत जास्त तुम्ही त्याला ऍक्टिव्ह ठेवू शकाल. आयडियली बाळांना पहिले 6 महिने 12-14 तास झोप लागतेच, आणि झोपतात बाळ. राईट. राईट. त्यांच्या ह्याच्यानुसार. पण तुम्ही एक तो पॅटर्न सेट करा. आता मी तो पॅटर्न कसा सेट करायचे की ती सकाळी साधारण माझी अंघोळ, बाळाची अंघोळ
5ला व्हायची. 5ला झाल्यानंतर पुढचे 2-2.5 तास ती झोपून जायची. झोपल्यानंतर उठली, मग मी पुढचे 1-1.5 तास तिचं फीड झाल्यानंतर तिला खेळवायचे. ओके. मग ज्याच्यामध्ये गाणी, गोष्टी, एक्सप्रेशन्स, हातवारे, हातातले पपेट्स असतील किंवा जे दिसतात, हालतायत गोष्टी, आवाज करतात. पहिले काही दिवस बाळांची विजन क्लॅरिटी एवढी नसते, पण ते आवाज तर ऐकू शकतात. राईट राईट. काही हलताना ते दिसतंय त्यांना. सो हे जितकं तुम्ही व्हेरिएशन्स मध्ये करू शकाल आणि त्यांना जागा ठेवू शकाल. सो मग 1 तासाची जाग झाल्यानंतर म्हणजे जागा राहिल्यानंतर परत फीडिंगची वेळ आली तर फीड करणं, परत थोड्या वेळासाठी झोपवणं. ओके. सकाळचं एक रुटीन लावून देणं, उठायचे कधी, झोपायचे कधी, उठायचे कधी, झोपायचे कधी. रात्रीची एक वेळ सेट करणं की ह्या वेळेला ती झोपली पाहिजे. ओके. आणि साधारण रात्रभर तिची झोप पूर्ण झाली पाहिजे. आता ह्याच्यात मुलं उठत राहतात कारण की पोट छोटं आहे, बरोबर, कमी फीड घेऊ शकणार आहे. भूक लागली की उठणारच आहे, पण मग उठल्यानंतर फीड केल्यानंतर त्यांनी परत झोपलं पाहिजे. सो हे सवय लागायला 1 महिना 1.25 महिन्याचा वेळ लागतो. पण तुम्ही ठरवा ॲज अ मॉम म्हणून की हे रुटीन आपल्याला सेट करायचं आहे. ओके. आणि म्हणजे मी फक्त सगळ्या मॉम्सला हेच सांगेल की कुठलीही गोष्ट, जी सवय तुम्ही पहिल्या दिवशी ठरवून घ्या. तुमचं बाळ कितीला उठलं पाहिजे, कितीला झोपलं पाहिजे, कितीला खाणं घेतलं पाहिजे, हे सगळं रुटीन जर तुम्ही त्याच्या अंगवळणी पहिल्या दिवसापासून लावलं आणि तुमच्याही, तर तुम्हाला सगळ्या भविष्यातल्या गोष्टी सोप्या होतील. टू माझं ऑब्झर्वेशन आहे. राईट. सो याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही सकाळी 5 वाजता तुमची आणि बाळाची अंघोळ होते, तर आता प्रेग्नन्सीमध्ये आपण बघतो की जनरली ही टेंडन्सी असते की आपण आराम करण्याच्या मूडमध्ये असतो. बरोबर. आणि बाळ ऑलरेडी खूप त्रास देत असतं. ऑलरेडी त्याच्या झोपण्याच्या वेळा फिक्स नसतात, ते उठून मध्येच रडायला लागतं, त्याला घेऊन बसा. सो आईची झोप होत नाही पूर्ण. बरोबर. आणि रात्री पण तिला मध्ये मध्ये उठावं लागतं, त्यामुळे सुद्धा तिची झोप पूर्ण होत नाही, जशी आपली नॉर्मल झोप होते. तर मग आता सकाळी उठणं कधी कधी असं होऊ शकतं की सकाळी उठणं पॉसिबल नाहीये. फॉर एक्झाम्पल कोणी 7 वाजता उठतं, कोणी थोडं अजून स्ट्रेच करतं. आता जर आपण थोडीशी अजून 90sच्या पुढे आलो तर त्या मुली तर अजून जास्त कंटाळा करतात सकाळी उठायचा. तर तो सकाळी उठण्याचा जो रोल आहे, लवकर उठण्याचा, जसं तुम्ही 5चं टायमिंग सांगितलं, तो खूप मॅटर करतो का आपण त्याला थोडं ठेवू शकतो? माझ्यासाठी तर तो खूप मॅटर करतो. ओके. कारण की दोन्ही मुलींना मी ज्या सवयी लावलेल्या आहेत की सकाळी 6 किंवा 7च्या आधीच उठणं झालंच पाहिजे. ओके. माझी मोठी मुलगी 3.5 वर्षाची आहे, दुसरी मुलगी 1.5 वर्षाची आहे. दोघी जणी बाय डिफॉल्ट त्यांचं बटन हे 6:30लाच ऑन होऊन जातं आणि त्या उठतातच. दॅट्स ग्रेट. पण हे मी सवय लावली म्हणून. हल्ली मुलांमध्ये काय होतं, आई वडील काम करणारे असतात, घरी मुलाला एवढा वेळ देऊ शकत नाही, मुलाच्या झोपेच्या वेळा फिक्स असतात, मुलं 1-2लाही झोपतात हल्ली. बरोबर. ते बाळ 1-2ला झोपलं तर ते उठणार कितीला आहे? राईट. त्याची झोप तर पूर्ण झाली पाहिजे. बरोबर. सो ह्या केसमध्ये तुम्ही जर सवय लावली तर ते वेळेत झोपेलही, वेळेत उठेलही. आता काय, एवढ्या लहान मुलांना स्वतः झोपता नाहीयेत. असतात काही मुलं, पण स्वतः झोपता नाहीयेत. मी काय करायचे, म्हणजे जिजाच्या 4-5व्या महिन्यापासून ती माझ्या 8:30-9ला मांडीवरती असायची. झोपेस तोवर वेळ लागायचा, पण आता झोपायचं आहे, ही झोपायची वेळ झाली, आता दुसरं काहीच नाही करायचं आहे. तर आता ज्या गोष्टी अंगवळणी लागलेल्या आहेत ना, तर 9लाच असं होतं की आता मला झोप आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला माझ्या बाबतीत सुद्धा सांगेल, माझ्या आईनी मला हीच सवय लावली आणि जी मला आयुष्यभर राहिली. म्हणजे माझं जेवढं आता आयुष्य झालेलं आहे, तर मी सकाळी लवकरच उठते आणि मी रात्री लवकरच झोपायचे. मला त्या गोष्टी मुलींना द्यायच्याच आहेत की ज्या चांगल्या आहेत. रात्री जागून तुम्ही मला सांगा की काय राहणार आहे. म्हणजे बॉडी क्लॉक जे आहे, सकाळ रात्र देवाने ठरवून दिली की, आणि त्याच्यानुसार शरीराने त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. पूर्वीच्या काळी ते लोक किती लवकर झोपायचे, किती लवकर जेवण घ्यायचं. आता ह्या गोष्टी कामानी आणि बदलत्या गोष्टींमुळे नाही वर्कआउट होऊ शकत, पण आपण प्रयत्न तर करूच शकतो. ट्रू. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की मुलं तुम्ही काय सांगताय किंवा त्यांच्यापर्यंत काय इन्फॉर्मेशन पोहोचवताय, त्याही पेक्षा जास्त तुम्ही काय वागताय
म्हणजे Right. जसं की त्यांना लवकर झोपायची सवय लावायची आहे, हो. तर तुम्ही लवकर झोपणं गरजेचं आहे Right, ना. right. हो, तुम्ही अगदीच तुम्ही बरोबर. स्वतः मोबाईल घेऊन बसलाय, तुम्ही हो. स्वतः टीव्ही ऑन करून बसलाय आणि Right. त्यांना म्हणजे तू झोप रे आता उशीर झालाय, हो, हो, हो. तर ती नाही, झोपणार नाही नाहीये. होऊ शकत बरोबर. असं. अगदीच Yes. बरोबर. सो आता याच्यामध्ये अजून एक लागून प्रश्न असा आहे हम्म. की जर बाळ आहे हम्म. ते 1-1.5 महिन्याचं आहे, जसं तुम्ही Right. म्हणलात की त्याच काळामध्ये सवय लागते. Right. सो त्या काळामध्ये साधारण काय वेळा आपण फॉलो करू शकतो, म्हणजे झोपेमध्ये आणि फिडिंगमध्ये साधारण वेळा काय असतात? आता म्हणजे फीडिंग तर जे आहे तर मुलं 6 महिन्यापर्यंत साधारण 2-2.5 तासांनी फीड घेतात. ओके. जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांची पोटाची कपॅसिटी छोटी छोटी असते. सो त्याच्यामुळे त्यांना ते लागतंच. पण ह्यात झोपेच्या वेळा ज्या आहेत तर पहिल्या 1 वर्षापर्यंत देर इज अ प्रॉपर प्लॅन की जो तुम्ही करू शकता की मुलांना किती तासाची झोप लागते. म्हणजे ही झोपेची जी रिक्वायरमेंट आहे पहिले 6 महिने तर भरपूर आहे आणि ती तुम्ही तेवढी दिली पाहिजे. राईट. मुलं किरकिर करून झोपून जाणार आहेत, पण ॲज अ मदर तुम्ही जर ती आयडेंटिफाय केली की माझ्या बाळाला कधी झोप येते, म्हणजे आता 2 तास झाले तो खेळलेला आहे, तर आता मला कळलंय की ह्याला साधारण 1-2 तास खेळल्यानंतर झोप लागते. राईट. सो हे आईचं आयडेंटिफिकेशन आहे. ह्याच्यात किरकिरही नाही होणार, काहीच नाही होणार, रडरड नाही, बाळ घेतलं झोपायला की झोपून जाणार. सो ह्या सगळ्यात म्हणजे एक्झॅक्ट किती वेळ काय वेळ हे बेबी टू बेबी म्हणजे डेफर होतं. काही बाळ 14-15 तास पण एक्सक्लुझिव्ह झोपतं, म्हणजे ओके. अख्खं एक सलग नाही पण पण 24 तासातली 14-15 तासाची झोप घेतात. ओके. आणि त्याच ठिकाणी काही मुलं जी आहेत ती 10-12 तासाची झोप घेतात. म्हणजे मी जिजारायाच्या बाबतीत जे बघितले दोघींनाही साधारण 10 ते 12 तासाची झोप 24 तासात त्या घ्यायच्या. सो हे जे आहे तर कोण किती कसं झोप घेते, त्याच्या शरीराला किती लागते, राईट. हे आईला काही दिवसात आयडेंटिफाय होतं. राईट. आणि त्यानुसार जर त्यांनी इम्प्लिमेंट केलं ना तर बाळाची किरकिर रडरड हे होणं कमी आपण अवॉइड करू शकतो. नाहीतर काय होतं ह्यामध्ये ना बाळ खूप क्रँकी होऊन जातात. जन्मापासून खूप रड करायची सवय होऊच शकते. आणि बाळ म्हणजे मुलं अशी गोष्ट आहे ना की एक सवय लावून घेतली की मग ती झालं. 6 महिन्यातच मुलं आयडेंटिफाय करतात की मी रडलो की सगळं होणार आहे. सो त्याच्यामुळे हे सुरुवातीपासून होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे मी हे सगळे प्रयोग माझ्या मुलींवरती केलेले आहेत आणि जे झालेले आहेत वर्कआउट मी पाहिलेलं आहे की होतं. म्हणजे झोप, खाणं आणि म्हणजे फीडिंग आणि खेळणं हे जर तुम्ही टाइम बरोबर केले तर ते छान सुदिंग पहिले 6 महिने जाऊ शकतात. ओके. ओके. ग्रेट. सो याच्यामध्ये आता बाळ उठतं जसं तुम्ही म्हणला की रात्री पण त्याला 2.5 तासाने झोप लागते. मग त्या आईने तिची झोप कशी मॅनेज करायची? हा बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. आणि सुरुवातीचे काही दिवस जे आहे तर झोपेचं खोबरंच होऊन जातं आणि ह्याच्यात नवरा किंवा आई म्हणजे आता प्रेग्नन्सीजला मुली आयडियली आईकडे असतात. आईचं खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं, कारण की आई वडील जे कोण घरात आहेत की मुलं उठल्यानंतर मुलांना घेणं, आईला झोप देणं. आणि ह्याच्यात एक सोपं सोल्युशन सांगू का तुम्हाला की दिवसभरात मूल ज्या वेळा झोपतंय ना तुम्ही झोपून घ्या, की जेणेकरून तुमची ती एनर्जी राहील. आणि रात्री जरी जागलं हे बघा असं कधीच होणार नाही की म्हणजे बाळ पहिल्या महिन्यात अख्खं रात्रभर झोपतंय, उठूच शकतं. राईट. काही मुलं नाही उठत पण काय म्हणजे मेजॉरिटी मुलं उठूच शकतात आणि हल्लीची मुलं उठतात. सो मग ह्यामध्ये आईनी ती एनर्जी घेऊन उठणं, त्याला फीड करणं, झोपवणं आणि झोपून जाणं. ओके. सो हे जे आहे तर दिवसभरातल्या झोपा काढा, आराम पण करा, कारण की तो खरंच तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. आईची झोप खरंच खूप महत्वाची आहे. येस, ऑब्व्हियसली. आईला त्या बाळाला फीड करायचंय, फीडिंग मध्ये खूप एनर्जी लॉस होते, त्यात झोप नसते, त्यात डिलिव्हरी झालेली असते. म्हणजे एवढे सगळे बदल घेऊन झोप न होणं हे खूप चॅलेंजिंग असतं. राईट. पण पहिले सुरुवातीचे 3 महिने थोडेसे चॅलेंजिंग असतात, पण आईने जर ठरवलं, मॅनेज झाले तर खरंच छान हॅपीली ते जाऊ शकतात. येस. ओके. सो याच्यामध्ये ॲज अ योगा टीचर मी तर स्वतः असं म्हणते की तुम्ही आफ्टर प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी बाहेरचं फूड खाणं टाळा. बट मला याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की बाळ झाल्यानंतर फिडिंग चालू असतं ऑलमोस्ट 6 महिने तरी मिनिमम, 1 वर्ष, काही 2 वर्ष सुद्धा करतात.
तर याच्यामध्ये ज्यावेळेस बाहेरचं खाणं होतं, कारण की आताच्या मुली अशा आहेत की त्या नाही ऐकत, बरोबर, काहीतरी खाणं होतं, मित्रमैत्रिणी आले, कोणी गेस्ट आले किंवा कुठे बाहेर जावं लागलं, अगदी लगेच नाही पण 2-3 महिन्यांनी म्हणा, 4 महिन्यांनी म्हणा खाणं होतं, पण त्यावेळेस पण फिडिंग चालू आहे. सो ते आपण बाळासाठी कसं मॅनेज करू शकतो? ओके, आता मी तुम्हाला सांगते की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. सगळ्यांकडनं ऐकून की हे नाही खायचं, ते नाही खायचं, असंच नाही करायचं, तसंच नाही करायचं. आता पूर्वीच्या काळी बाहेरचं खाणं ही कॉन्सेप्टच नव्हती. बरोबर. आपण खूप लहान वयापासून ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण जे डेली लाईफमध्ये करतोय म्हणजे आता ते सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. प्रेग्नन्सी नंतर इमिडिएटली सगळं स्विच ऑफ केल्यासारखं थांबून जातं. आता ह्याच्यामध्ये मी पहिली एक जी गोष्ट सांगेल की सगळ्या म्हणजे पूर्वीच्या ज्या बायका आहेत त्या काय म्हणायच्या की फक्त कुस्करूनच खायचं, मऊच खायचं, पातळच खायचं. ह्याची कारणं काय आहेत? कारण की सगळं बदललेलं असतं. बरोबर. सगळं बॅक टू नॉर्मल यायला वेळ लागतो. राईट. पण तेवढंच खाल्ल्याने दूध येणारे असं नाहीये. राईट. मी सगळं खाल्लं म्हणजे घरात जे जे काही बनत होतं, चपाती, भाजी, वरण, भात, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरातल्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. सो जे घरात जेवढं बनतं फक्त खूप जड अन्न नाही. हे सगळं खाऊन मी माझ्या दोन्ही मुलींना एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड केलं. सो असं नाही आहे की तेवढंच पर्टिक्युलर खाणं खायचं. म्हणजे मेथीची भाजी भाकरी, दूध भाकरी रोजच काही लोकांना नाही खाऊ शकत आणि काही लोकांना तर मुळातच दूध आवडतच नाही आणि त्यांना जबरदस्ती ते खायला दिलं जातं. आत्ताच्या मुली ज्या आहेत म्हणजे ऑफकोर्स हे कोणालाही टॉर्चर वाटू शकतं. एक्झॅक्टली. मी रोज कसं खाऊ हे खाणं, म्हणजे कोणीही कसं खाऊ शकेल खाणं जस्ट बिकॉज तिने बाळाला जन्म दिला आहे, तिला बाळाला ते फीड करायचं आहे. पण असं नाहीये त्यातनंच ते फीड घेणार आहे. मला मी सगळं खाऊन आलं. सो म्हणजे तुम्ही पहिले 6 महिने खरंच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करा. यानी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दोघांना हेल्प होणार आहे. ट्रू. म्हणजे हल्ली जे ब्रेस्ट कॅन्सर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात तर ह्या सुद्धा गोष्टी मला असं वाटतं डायरेक्टली इनडायरेक्टली त्याच्याशी रिलेटेड आहे. राईट. तुम्ही ब्रेस्ट फीड केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचे भविष्यातले काय म्हणतो प्रॉब्लेम्स तुम्ही आता सॉल्व्ह करताय. राईट. ट्रू. आणि बॉटल फीड तर कधीच चांगलंच नाही आहे. म्हणजे माझ्या दोन्ही मुलींना मी ट्राय केलं एकदा टॉप फीड देणं, दोघींनाही ते सूटच नाही झालं. सो मी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडच केलेलं आहे. म्हणजे मीही ऐकून की आता करू का, माझं दूध मी तुला सांगू का, आयांना आणि मला जो पडलेला प्रश्न डे 1 पासून, माझ्या बाळाचं पोट भरतंय ना, माझ्या बाळाचं वजन वाढतंय ना, मला दूधच कमी येतंय, ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मला नाही वाटत असं होतं. तुम्ही एका प्राण्याचा विचार करा, एक छोटं म्हणजे पिल्लू, कुत्रा आणि मांजरीचं, त्यांना काय आपण सप्लिमेंट्स देतो की जेणेकरून दूध येणार आहे? काहीच नाही. आपण निसर्गातून आलेली लोक आहोत आणि जे निसर्गाने दिलेलं आहे ते होणारच आहे. मी असं नाही म्हणत कमी जास्ती होऊ शकतं, पण त्याला स्ट्रेस पण एक कारण असू शकतो. म्हणजे मी एक जी गोष्ट नेहमी फॉलो केलेली आहे फीड करताना की यू नीड टू बी व्हेरी हॅपी. तुमचे सगळे हार्मोन्स तुम्ही त्या बेबीला गिफ्ट करताय, पास करताय. सो इफ यू आर हॅपी तर तुम्ही तो सगळा हॅपीनेस तुमच्या बाळाला देताय. सो तुम्ही स्ट्रेस असाल तर ब्रेस्ट मिल्क पण जनरेट व्हायला प्रॉब्लेम्स येऊच शकतात. सो छान खुश राहणं आणि हॅपीली ती जर्नी एन्जॉय करणं, ते फिडिंग एन्जॉय करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे पहिलं म्हणजे 6 महिने केलं पाहिजे. असं लोकांना वाटतं की ब्रेस्ट ज्या आहेत त्या खूप सॅगी होतात आणि मग ते परत बॅक टू नॉर्मल कसं होणार आहे. इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी यू कॅन स्टार्ट वेअरिंग अ ब्रा. खरंच मी तुला सांगते, आधीच्या बायका काय सांगायच्या की ब्रा घातल्यानंतर फीड येणार नाहीये. बरोबर. ट्रू. अगेन असं नाहीये. एक्झॅक्टली. इट जस्ट गिव्ह यू द सपोर्ट. ट्रू. देर आर डेडिकेटेड फीडिंग ब्रास की ज्या तुम्ही यूज करू शकता.
आणि अगेन मी हे सगळं वापरलेलं आहे, तरीही मी ब्रेस्ट फीड केलेलं आहे. येस. ओके. सो असं काहीच नाही आहे की हे असं वापरल्याने ते होणार नाहीये आणि मग ते नंतर सॅगी होऊन जाणार आहे. भविष्यात तुम्ही जास्त सपोर्टिव्ह ब्राज वापरू शकता, येस. पण हा एका महिलेचा अविभाज्य भाग आहे. बरोबर. तिला जी गोष्ट दिलेली आहे ती फीड करण्यासाठी दिलेली Right, आहे. right, true. So त्याच्यामुळे ते झालंच पाहिजे असं मला वाटतं. ओके. सो साधारण काय टाइम पिरियड प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे? मी म्हणेन मिनिमम, ठीक आहे ना. मॅक्सिमम तर ते भरपूर काय काय गोष्टी कराव्या लागतात. ते बाळ पिण्याचं सोडवण्यासाठी हो. भरपूर लोक प्रयत्न हो. करतात, कारण की ती एक सवय बनलेली असते, त्याला तर वेळ लागतो. हो. बट मिनिमम आपण काय टाइम पिरियड कन्सिडर करायला हवा? फीडिंगसाठीचा म्हणजे आता ॲज पर द गाईडलाईन्स, डॉक्टर गाईडलाईन्स 2 years पर्यंत तुम्ही मॅक्सिमम फीड करू शकता. ओके. मी जे आहे तर मी पहिल्या बाळाला म्हणजे साधारण 1.25-1.5 वर्ष फीड केलं. ओके. आणि आता राया जी आहे ती 1.5 वर्षाची झालेली आहे. ओके. तर तिचं फक्त नाईट फीडच चालू आहे. अच्छा. दिवसभरात ती पूर्ण जेवण ओके. सगळं जे आहे ते खाणं पिणं करते. ओके. ओके. सो हे जे आहे म्हणजे फीड कसं थांबवायचं, कसं तुम्ही सॉलिड फूडकडे स्विच होऊ शकता. तर 6 महिने झाल्यानंतर मी दोघींनाही खाणं इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. खाण्यामध्ये पहिले मुगाची डाळ आणि तांदूळ. ओके. की अगेन लोक फक्त पाणीच देतात, तर ह्याची जी प्युरी आहे तर ती प्युरी देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच्यासाठी मी मग मूग धुवून वाळवून तुपात भाजून त्याची पूड करून मग त्याचं खाणं बनवून द्यायचे. ओके. सो 6वा महिना अख्खा मी एक वेळेला टॉप फीड म्हणजे हे जे वरचं खाणं आहे हे द्यायचे. ह्या सगळ्या ज्या पेजा आहेत त्या मग त्या कॉम्बिनेशन मध्ये द्यायचे. 1 महिना झाल्यानंतर मी दुसऱ्या महिन्यात सॉलिड फूड 2दा इंट्रोड्यूस केलं. ओके. मग ह्याच्यात देताना भाज्यांच्या प्युरीज म्हणजे ज्याच्यामध्ये लाल भोपळा आहे, बीट गाजर कॉम्बिनेशन मध्ये प्युरी आहे, की जो थोडासा थिकनेस वाढवून देणं. कारण की खूप पातळ देत राहिलो ना मुलं 1.5 वर्ष 2 वर्ष मला पातळच पाहिजे, मला अजिबात असं खाणं नकोय. राईट. सो ह्याच्यामध्ये दुसऱ्या म्हणजे 7व्या महिन्यापासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. मी फळांमध्ये पण सफरचंद आणि पेरू हे शिजवून द्यायचे. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं देताना थोडेसे स्पाइसेस ऍड करू शकता. ओके. काय काय तर मी हळद, हिंग, काळी मिरीची पूड, दालचिनीची पूड, वेलची पूड ही जो एक इसेन्स आणतो. राईट. मी साखर मिठाचा कधीच वापर नाही केला आणि मुलांनी कधी डिनायही नाही केलं. मला लोक प्रश्न विचारायचे कसं काय खाणार आहे बाळ, जन्मतः चव घेऊन आलेला आहे का? तुम्ही जी चव देणार आहात ती त्याला कळणार आहे. राईट. सो हळूहळू मग ह्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या. म्हणजे मी सफरचंदात थोडीशी दालचिनी टाकायचे, छान लागतं म्हणून. भातांमध्ये थोडी मिरी पूड टाकायचे. ओके. सो हळूहळू मग 7वा महिना झाल्यानंतर 8व्या महिन्यापासून मी 2 ते 3 मील हळूहळू करायला सुरुवात केली. ओके. अगेन तिन्ही वेळच्या मील्स मध्ये मी 3 वेगळी खाणी द्यायचे. ओके. का वेगळी खाणी दिली पाहिजे? तुम्ही 3ही मीलला सेम खाणं जर दिलं 1 वर्षानंतर बाळ दुसरं काय खाणारच नाही. ओके. म्हणजे आपण म्हणतो ना अंगवळणी जे लागणार तेच पुढे कंटिन्यू होणार. सो त्याच्यामुळे 3ही वेगळी खाणी दिली की मग आता 8व्या महिन्यापासून आपण थोडं केळ द्यायला सुरुवात केली. काही फळं न शिजवता म्हणजे जो सीझन असेल, आंबा, कलिंगड, जो सगळी फळं, डाळिंबाचा रस, जे देऊ शकताय ते सगळं द्यायला लागा. म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते सगळं द्या. आणि मी त्या सीझन नुसार सगळी फळं सुरू केली. ग्रेट. अलॉंग विथ मग नाचणी बाजरीचं सत्व, ज्वारीचं सत्व कॉम्बिनेशन मध्ये, की ज्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्सचा वापर करायला सुरुवात केली. गोडीसाठी मग मी काळ्या मनुका, खजूर किंवा अंजीर ही जेणी गोडी येईल आणि त्यांना गोडही कळेल. राईट. अगेन साखर नाही. मग रव्याची खीर की ज्याच्यात नट्सचा वापर केला जायचा आणि मग खजूर गोडीसाठी. मनुके असतील तेव्हा दूध नाही टाकायचे खिरीत पण, आणि मग जेव्हा मनुके नसतील तेव्हा मग दुधाचा वापर करायचा. सो असं करत मग
एका वेळेला हे खाणं आलं, मग दुसऱ्या वेळेला दुसरं खाणं आलं, तिसऱ्या वेळेला भात आला. रात्रीचा शक्यतो मी भात प्रेफर करायचे की जेणेकरून गॅसेस नाही होणार, लाईट खाणं होईल. कारण की ह्या सगळ्या एका वर्षापर्यंत एवढी मोमेंट नसते ना, बरोबर. म्हणजे रांगायला लागलेले असतात पण एवढं सगळं होत नसतं. राईट. सो त्याच्यामुळे रात्रीचं शक्यतो लाईट फूड, मग हळूहळू चौथं खाणं. ओके. सो त्याच्यानंतर 4 फीड, आत्ताही माझ्या 4 फीड चालू आहे. अच्छा, दिवसातून 4 वेळा. 4 वेळेला मी ओके. खाणं देते. ओके. म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचे स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण. ओके. ह्याच्यामध्ये मुलं भूक लागेल तेव्हा मी फळं देते. अच्छा, ग्रेट. शक्यतो सकाळच्या वेळेत मी प्रेफर करते फळं देणं. आणि मग वरचं जर अजून काही त्यांना पाहिजे असतील तर मुरमुरे, लाया, फुटाणे, माझ्या मुलींना ओवा, जिरं, तीळ इतकं तर खायला आवडतं. ओ वाव, दॅट्स ग्रेट. येता जाता असं तोंडात टाकायचं, म्हणजे मला गॅसेसचं टेन्शन नाही, काही नाही. आवडीने खातात. बडीशेप असं त्यांच्या चिमटीत जेवढं बसतं तेवढं घेतात, तोंडात टाकतात, जातात. मस्त मस्त. ओके. सो ह्याच्यामध्ये मी एक प्रॉब्लेम बघितलाय बऱ्याच ठिकाणी, तो म्हणजे आया काय करतात ना, जसं तुम्ही म्हणला की प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं फूड द्यायला पाहिजे. पण आता कुणीतरी सांगितलं, जसं डॉक्टरांनी सांगितलं की नाचणी चांगली आहे, किंवा आपण इंस्टाग्रामला बघून ठेवलं नाचणी खूप चांगली आहे. मग काय करणार आई? फक्त नाचणीचं सत्व. सकाळ, दुपार, संध्याकाळ भूक लागली फक्त नाचणी. मला पण पर्सनली असं वाटतं की हे खूप चुकीचं आहे. हो, राईट. कारण दुसरी टेस्टच डेव्हलप होणार नाही. राईट. काही दिवसांनी बाळ म्हणेल की मला तेच पाहिजे, हो, त्याच्याशिवाय माझं भागतच नाही, किंवा त्याच्याशिवाय आता आपल्याला कधी कधी असं होतं ना, आपल्याला लहानपणापासून जर भाकरी खायची, चपाती खायची सवय आहे, तर नुसता भात खाऊन झोपलो तर आपल्याला परत भूक लागते. सो इट्स दॅट वे की आपली बॉडी तशी बनलेली ऑलरेडी. सो मे बी बाळांना पण त्याच गोष्टी आपल्याला किंवा ते चेंजेस करणं तेवढं गरजेचं आहे. मी ह्याच्यात माझं जे ऑब्झर्वेशन आहे ना, तुम्ही पहिल्यांदा कुठलीही गोष्ट जेव्हा त्याला इंट्रोड्यूस करून देताय ना, त्याला असं वाटतं म्हणजे केळ काय हे, इतके दिवस मी गरम खात होतो, आता हे थंड आलंय, त्याचं टेक्स्चर वेगळं आहे, चवीला वेगळं लागतंय. सो मला असं वाटतं की ते ब्रेनला सांगायला सुरुवात करतात. ट्रू. सो मी जेवढं बघितलंय ना, प्रत्येक फळ खाताना माझ्या मुलींच्या वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन्स मला अजूनही आठवतात. आता त्या सगळी फळं खातात, ड्रॅगन, चेरी, मी म्हणजे त्या सीझनची, म्हणजे मलबेरी, केळस, कलिंगड, जे काही ते सगळं खातात. कारण की त्या टेक्स्चर आणि ते टेस्ट बड्स डेव्हलप झालेले आहेत. तुम्ही बघा ना, आपल्याला एखादं असं वेगळ्या टेक्स्चरचं खाणं खायला दिलं तर आपण हेजिटेट होतो, खायचं नाही खायचं, किंवा थोडंसं टेस्ट करून बघतो. येस. सो ह्याच्यासाठी मला वाटते पहिलं 1 वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती त्याच्यावरती एफर्ट्स घेताय. मला खरंच खूप साऱ्या आया म्हणतात की माझं बाळ खात नाही आहे, रेडी नाही होत आहे खायला, मग आता काय करायचं, कसं द्यायचं. मी ह्याच्यात ना अजून एक सोल्युशन काय काढलंय. इनिशियल डेज मध्ये बाळ इमिडिएटली भाकरी चपातीवरती शिफ्ट नाही होत. बरोबर. दात उशिरा येतात, भाज्या कशा जातील. बरोबर. मी जो भात द्यायचे आत्ताही देते, तर माझा भात शिजताना त्याच्यात एक भाजी जाते. ओके. म्हणजे आज दोडक्याचा भात आहे. सो माझ्या मुली व्हेजिटेरियन आहेत, तर दोघींना मिळून मी किमान अर्धा दोडका तरी त्या भातात घालते. किसून घातलेला असतो. इतका छान लागतो. आज गाजराचा भात, उद्या बिटाचा भात, दोडक्याचा भात, लाल भोपळ्याचा भात. म्हणजे हे मी आणि खातात पण आवडीने खातात. म्हणजे डाळी, मूग डाळ आणि मसूर डाळीचा किंवा मूग डाळ सालीची जी आहे, असा मी प्रॉमिनंटली वापर करते. सो डाळी पण, तांदूळ पण, आणि भाज्या पण. ग्रेट ग्रेट. आणि आवडीने खाणं पण. येस. सो रात्री झोपताना शक्यतो मी हे खायला देते. ओके. कारण की म्हणजे हे माझं मी आई म्हणून ठरवलेलं आहे की हेवी नको व्हायला, आणि मग गॅसेस नको व्हायला. कारण की मग अजूनही म्हणजे 3 वर्षाची झालेली जिजालाही गॅसेस होतातच ऑब्व्हियसली. कधी एखाद दिवशी कमी खेळणं झालं तर हे होऊच शकतं. सो हे असं मला वाटतं की थोडं हलकं अन्न गेलं ट्रू तर रात्री छान झोप लागू शकते. म्हणजे इव्हन आयुर्वेद पण हेच सांगतो की इव्हन नॉट ओनली फॉर किड्स, म्हणजे लहान बाळांसाठीच नाही तर इव्हन आपण सुद्धा ती काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. जसं आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण 7च्या आधी करा. तुम्ही करा म्हणजे बाळांना सवय लागेल. खरंच आहे. सो अगेन त्याच्यावरतीच आपण बॅक टू द पॉइंट की
आपण ज्या गोष्टी करतो ते ऑब्झर्व करतात आणि Yes. तसंच वागण्याचा हो, प्रयत्न करतात. खरंच खरंच. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आजकाल खूप फेमस आहे, 2-3 वर्ष झालंच मी बघतीये ती गोष्ट प्रॉमिनंटली, ती म्हणजे अन्नप्राशन संस्कार. हो हो है ना? हो येस. आधी खूप जास्त तामझाण करत नव्हते हा, लोक, है ना, yes, घरच्या घरीच हो. असायचं. बट आता अनफॉर्च्युनेटली बिस्किट्स, चॉकलेट्स, हो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी लोक अन्नप्राशनला हो, बाळाच्या ठेवतात. समोर ठेवतात. हो. आणि मला त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट काय वाटते सांगू, ती म्हणजे बाळाला माहिती नाहीये त्या गोष्टी. नाही माहिती आहे. त्याला चॉकलेट्स काय असतात, बिस्किट काय असतात आणि ते छान असतात, त्याच्यामुळे शरीराला त्रास होतो. Right. तर कुठल्याच गोष्टी त्या बाळाला माहिती नाहीयेत. बरोबर. यू आर इंट्रोड्युसिंग दॅट. Right. आणि मला असं वाटतं की अन्नप्राशन सारखाचा संस्कार आहे, हो. तर तो किती अशा वेळी व्हायला पाहिजे की बाळ त्याच गोष्टी शिकायला हवं ज्या तुमच्या एक्सपेक्टेशन मध्ये आहेत. Right, right. तुम्हाला असं अगदीच वाटतंय बरोबर. तुमच्या बाळांनी चॉकलेट नाही खाल्लं पाहिजे, सारखं दात किडतील. हो. आपल्याला आपली आई भीती दाखवायची, हो. जास्त चॉकलेट खाल्लंस तर दात दात किडतील. किडणार आहे. हो. सो आता आपण पॅरेंट म्हणून इथे चुकतोय हो. की आपण त्या संस्कारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं ठेवतोय. Yes. नाही खरंच So, आहे. तुम्ही म्हणजे आता तू जसं म्हटलीस ना ग की अन्नप्राशन खूप मोठं केलं जातं. बाळ रांगायला लागल्यानंतर असं सगळं ठेवलं जातं. आता एक्झॅक्टली माझं बाळाने चॉकलेट घेतलं, वाव. राईट. काही वाव नाहीये त्याच्यात. म्हणजे खरंच नाही आहे. मी तुला सांगेल की आपण जे देणार आहोत ना तेच काही वर्ष मुलांसाठी आहे. बरोबर. पुढे जाऊन मुलांच्या ह्यानीच करणार आहेत. राईट. तिथे आपण किती कंट्रोल ठेवू कंट्रोल नाही शकणार. ठेवणार. मी तुला सांगू का, म्हणजे जिजा शाळेत जायला लागल्यापासून तिला मॅगी कळली, डब्यात कोणतरी घेऊन आलेलं. तिला केक कळला, कारण की बर्थडे पार्टीजला जाते. Right. मी दिलेलं नव्हतं, पण मी आता नाही एवढं थांबवू शकत. राईट. पण तिचा सेल्फ कंट्रोल डेव्हलप झालेला आहे. म्हणजे खरंच मला असं वाटतं जिजा रायाच्या बाबतीत की खूप म्हणजे गोडाकडे न जाणं, एवढंच खाऊन बास करणं एवढ्या लहान वयात. तर मला हे त्यांच्या दोघींच्या बाबतीत खूप छान वाटतं की मी असं नाही करत बाहेर गेल्यानंतर खाऊच नका, खा ना, कारण की शिकणार कशा आहेत त्या गोष्टी. बरोबर. पण पहिले 1-2 वर्ष तर जितका तुम्ही कंट्रोल ठेवू शकाल ना, तितका कंट्रोल ठेवा. आणि मग बीट आईस्क्रीम, केक, चॉकलेट्स अवॉइडच करा. येस, आय ऑल्सो थिंक. म्हणजे त्यातनं काय मिळत नाहीये. राईट. तुम्ही उलट म्हणजे मी माझ्या मोठ्या मुलीच्या अन्नप्राशनाला आम्ही कसं केलेलं होतं तुला सांगते. घरात आम्ही गाजराचा हलवा, त्याच्यानंतर रव्याची खीर, म्हणजे ज्याच्यात गोड नव्हतं असं नाहीये, गुलाबजाम, बरोबर. पण घरातल्या गोष्टी ज्या लिमिटेड स्वीट करू शकतो. ट्रू. असं. आणि आपण घरात करतो तर आपण कॉन्शियस असतो ना, बाळ खाणार आहे, किती काय गोष्ट किती वापरायची, साखर किती वापरायची, तेल कसं वापरायचं, का तूप वापरायचं, सगळ्या गोष्टी आपण ठरवतो, विचार करतो. सो त्या गोष्टी डेफिनेटली आपल्याला थोडं लक्षात घेऊन मला असं वाटतं की करायला पाहिजे. म्हणजे हे बरोबर आहे की मुलांनी सगळं शिकलं पाहिजे. 1 वर्षापर्यंत आपल्या ताटातलं खाणं खाल्लं पाहिजे. जितकं तिखट आपण घरात खातो तेवढं खाल्लं पाहिजे. आमच्या घरात मुली जेवढं तिखट खातात तेवढंच तिखट खाणं बनतं. ओके. त्यामुळे आम्ही तिखटच खात नाही. म्हणजे एवढं खूप स्पायसी जे आहे हेच खात नाही. आणि जिजाच्या वेळी मला अडचण आली की तिला सगळ्या जेवणावरती शिफ्ट करायला. पण राया आता 1.5 वर्षाची आहे, आमच्या ताटातलं सगळं अन्न ती खात. मी पहिल्या मुलीकडनं शिकले, दुसऱ्या मुलीवरती 100% इम्प्लिमेंट केलं. म्हणजे मी तिलाही सवय लावायचा प्रयत्न करत होतेच. ती गोष्ट व्हायला मला साधारण 1.5-2 वर्ष गेली. पण रायाच्या बाबतीत हे लवकर होऊ शकलं, कारण की जिजा ही छोटी आहे, जिजा काय खातीये, आम्ही काय खातोय, ही ती लवकर शिकत गेली. सो मी म्हणते की मी पहिल्या मुलीच्या वेळी नाही करू शकले, तुम्ही पहिल्या बाळापासून करा. बरोबर. ट्रू. म्हणजे मी ह्या प्रवासात शिकले आणि ह्यातनं मी सगळा एक्सपिरियन्सच शेअर करते. सो तुम्ही खरंच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फर्स्ट बेबी पासूनच इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आणि तुम्हाला यातनं एक्सलंट आउटपुट मिळू शकतं. येस ट्रू. आणि आता अजून एक आहे की लहान मुलांना आई वडील बाहेर घेऊन जातात. जसं की 2 वर्षाचे चालायला लागले, 3 वर्ष झाले, कसं आपण आता मॅकडी किंवा इव्हन KFC मध्ये वगैरे आपण बघतो त्यांना. आणि कुठंतरी असं वाटतं की हे ना त्यांना आपण इंट्रोड्यूस करून देतो, बरोबर ना. आणि मग
ते मग का नाही कंप्लेंट करणार की नाही मला आता सॅटर्डे आहे तर खायचं मॅगडीलाच आहे, जायचंय, बरोबर. मला बर्गरच खायचा आहे. राईट. म्हणजे मी तुला सांगू का ग, ह्या बाबतीत जिजा आता साधारण 2.5-3 वर्षाची झाल्यानंतर मी तिला फर्स्ट टाइम फ्राईज दिले. ओके. मी आधी घरी करून दिलेले होते, पण बाहेरचे मॅकडी मधले जे फ्राईज आहेत ते पहिल्यांदा दिले आणि ते खाल्ल्यानंतर तिला आवडले. पण मी जसं म्हटलं ना ग की मोजून 4-5 फ्राईज खाल्ले आणि ती थांबली की एक्झॅक्टली. बास मला आई नकोय, बास झालं. अजून बर्गर पिझ्झा तर त्यांनी खाल्लेला नाहीये. आणि ब्रेड जो आहे तर बेकरी प्रोडक्ट्स खरंच तुम्ही अर्ली स्टेजमध्ये नका इंट्रोड्यूस करून देऊ. बिस्किट्स म्हणजे घरातली मोठी माणसं की चला आता दूध बिस्किट देऊया, येस, हे काही खाणं आहे? तुम्ही थोडे एफर्ट्स घ्या आणि जे चांगल्यातलं चांगलं देऊ शकाल. येस. आपण बघा ना काय म्हणतो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून खूप चांगलं खायला दिलं, बरोबर. आपण जोरात आपटलो तरी आपलं हाड तुटणार नाही. बरोबर, ट्रू. पण हेच हल्लीच्या मुलांमध्ये काय होतं की पडलं झडलं फ्रॅक्चर झालं लगेच सो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हाच बेस आहे आणि जो तुम्ही जितका जास्ती पक्का होऊ शकेल तितका Yes. जास्ती पक्का करा. करणं गरजेचं आहे. ट्रू. आणि अजून एक ती जी सवय आहे की माझा मुलगा माझी मुलगी मोबाईल बघितल्याशिवाय जेवणच करत नाही. हो. सो ही जी सवय आहे अगेन तिथे पण पॅरेंट्सच कारणीभूत हो, हो, आहेत. हो. Yes. पहिल्यांदा माझ्या मुलाने मोबाईल घेतला, बघा त्याला सगळं कळतंय हा, फोन मधलं. right. या गोष्टीमध्ये आधी आपल्याला छान वाटतं, पण नंतर तेच इरिटेशन मध्ये कन्वर्ट होतं. तर ह्याला Right. कसं रोखू शकतो Yes. आपण? आत्ताची मुलं हँडल करणं खरंच स्नेहल खूप चॅलेंजिंग आहे, कारण की आपण एवढे फास्ट आहोत तर आपली मुलं आपल्यापेक्षा दसपट आहेत. राईट. सो त्यांना खाणं भरवण्यापासून सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत. इनिशियल स्टेजमध्ये तर मी खरंच सांगेल की मोबाईलपेक्षा तुम्ही त्यांना खाणं खायला लावायला काय देऊ शकता, तर ज्याच्यावरती बसवताय खायला तर त्या ठिकाणी वेगळे खेळ ठेवणं, पुस्तकं घेणं, ते दाखवत त्यांना भरवणं की जेणेकरून ह्याला हेल्प होऊ शकते. पण आता घरात जर मूल सगळेच जण मोबाईल बघतोय तर ते त्याच्याकडे लीन होणारच आहे. ऑब्व्हियसली. पण मग मोबाईलपेक्षा दुसरे सोल्युशन्स काढा की जिथे तुम्ही टीव्हीवर दाखवा बाळाला, अशा गोष्टी दाखवा की ज्यातनं ते बाळ शिकणार आहे. म्हणजे अशा गोष्टी, गाणी रिपीटेटिव्हली, म्हणजे छोटी छोटी गाणी येतात की मूल जर ते सारखं सारखं ऐकत राहिलं तर ते शिकणार आहे. राईट. सो तेवढ्या लिमिटेड वेळापुरता हे झालं, हे संपलंय, आता आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं आहे. बरोबर. सो तो कंट्रोल, हे सगळं तुम्ही त्या ह्याच्यातच शिकवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता खाणं झालंय, मला भांडी घासायची आहेत, 1 तास लागणार आहे, तू बघ, असं तर का करू. ट्रू. मग आपणच पुढे म्हणणार की हा ऐकतच नाही. या. सो हे आपल्याच हातात आहे. काही ठिकाणी शक्य आहे की बिना मोबाईल, बिना स्क्रीनचं खाणं भरवू शकतो. त्यांनी खरंच प्रेफर करा. अदरवाईज ऑप्शन नसेल, कारण की होऊच शकतं ग. हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आई एकटीच असते दिवसभराच्या सगळ्या ह्याच्यात. फीड करतानाही बाळ 1-2 तास लावतोय खायला, मग आई सोल्युशन काय काढते, बाबा रे हे बघ, हे बघत तरी खाणं खा. आणि आईचं मन जे आहे तुझ्या पोटात खाणं जाऊ देत फक्त. राईट. कुठलीही आई ह्याच हेनी करते, पण ते देताना त्या बाळाचं असोसिएशन फूड सोबत असलं पाहिजे. राईट. आज मी तुला काय खायला देते, आज मी हे टाकलेलं आहे, ते टाकलेलं आहे, मग गोष्टीत काय चाललेलं आहे. म्हणजे आईचं तोंड मला असं वाटतं की सतत चालू पाहिजे, की त्या बाळाचं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे न राहता खाणं आई आणि ती गोष्ट असं राहायला पाहिजे. म्हणजे होऊ शकतो. हे सगळं मी ह्या प्रवासात शिकलेल्या गोष्टी आहेत. मी असं करते. येस. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, जसं की चहा इंट्रोड्यूस करून देतात. बापरे. आणि त्याला ज्याच्यात कसा लागतोय. मी तुला सांगते की मला चहा अजिबात आवडत नाही. माझ्या आईनी मला कधी चहा दिला नाही. ओके. सो मी माझ्या मुलींना देणं तर दूरचीच गोष्ट. मुलं येतात, बघतात, आपण हौशेनी बोट चाटवतो आणि मग ती मुलांना दुधापेक्षा काहीतरी छान लागतंय, मग मला हेच पाहिजे. आणि खरंच मी बघितले, माझं 2 वर्षाचं मूल चहा बशीत न घेऊन, पण ही कौतुकाची गोष्टच नाहीये. दूध पिऊ देत मुलांनी. ट्रू. चहात काय कौतुक आहे. सो अजिबात नाही, बापरे, चहा नाही दिला पाहिजे. येस. म्हणजे इथं पॅरेंट्सच मला असं वाटतं कुठेतरी चुकतात की इंट्रोड्यूसच करून नाही द्यायला पाहिजे. आय थिंक सो. येस. सो याच्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपल्या,
की बाळाला अगदी सुसू करण्यापासून हो ते अंघोळ करायला सुद्धा काही मुलं नाही म्हणतात, त्यांना हो. अंघोळ करायचं सुद्धा कंटाळा येतो. Right. मग जेवणाची सवय असेल, हो. मग त्यांना मांडी घालून बसायची सवय असेल, हो. रांगण्याची सवय असेल, Right. तर या सगळ्यासाठी अशा काय छोट्या छोट्या स्टेप्स असतील ज्या आयांनी किंवा त्यांच्या घरामध्ये, इव्हन आता बाबाचा पण तेवढाच रोल हो, असतो, हो, हो. त्याच्या Right. वडिलांनी किंवा घरात आजी आजोबा असतील तर Right. त्यांनी अशा कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत, किंवा तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींच्या बाबतीत अशा कोणत्या गोष्टी फॉलो केल्या, तुमच्या फॅमिलीने कोणत्या गोष्टी फॉलो Right. केल्या, आणि त्या आत्ता जसं आम्ही बघतो त्यांच्याकडे त्या टॅलेंटेड पण आहेत, हो त्या मिसळतात पण. म्हणजे हो. माझ्याकडे जिजा आली होती त्यावेळेस शी कनेक्ट्स मी व्हेरी, मला तर खूप कमी टायमिंगमध्ये आमचं हो, कनेक्शन right, झालं, बरोबर. लोकांसोबत कनेक्ट होणं. येस अशा कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत ज्या आपण त्याच्या जन्मापासून अगदी ते 5 वर्षाचं होईपर्यंत फॉलो करायला पाहिजे? पहिले म्हणजे काय तर जसं की आपल्या हातात सगळं आहे. तुम्ही त्यांना मोटिवेट करत राहा. घाबरवणं, डिमोटिवेट करणं हे ऍब्सोल्युटली थांबवा, की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी करायला ती मुलं प्रवृत्त होतील. ओके. म्हणजे बघा ना, आपण एक लहान मूल जेव्हा पहिलं पाऊल टाकायला लागतं त्याला काय म्हणतो, ये. सो दिस इज द स्मॉल मोटिवेशन, ओके. की मला आईकडे जायचंय, मला Right. माझ्या डॅडूकडे जायचं आहे. राईट. सो हे जे मोटिवेशन्स आहेत हे प्रत्येक ठिकाणी जर आले ना तर मुलं सगळ्या गोष्टी आनंदाने करतील. ओके. लोकांमध्ये मिसळणं जे आहे, तर जसं मी म्हटलं की हल्लीच्या खूप न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, मुलांना माणसांचं एक्सपोजर एवढं नाही आहे, तर ट्रू. खरंच तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जाणं, लोकांमध्ये मिसळवणं, नाहीतर ना मुलं 1-1.5 वर्षाची झाल्यानंतर घाबरायला लागतात. राईट. नाही मला जायचंय, नाही मला बोलायचं आहे. सो बोलणं, मिसळणं ह्यासाठी आपण गेलं पाहिजे. राईट. आपण गेलं, आपण बोललं, मिसळलं तर ती मुलं मिसळणार आहेत. ओके. आणि ह्यात खरंच घरच्या सगळ्याच माणसांचा खूप मेजर रोल असतो, मेजर कॉन्ट्रीब्युशन असतं. आई एक शिकवतीये आणि आजी एक शिकवतीये. मुलं आयडेंटिफाय करून घेतात यांचा वेळ नाही आहे. सो असं न होऊन देणं. ट्रू. घरात सगळ्यांमध्ये एक वाक्यता असणं ही खूप महत्वाची आहे. Okay. हे जर असली तर मग मुलं खूप छान त्या फ्लो मध्ये शिकत जातात. ओके. ग्रेट. आय थिंक ह्या छोट्या छोट्या सवयीच त्या मुलाला घडवणार आहे. येस, ऑफकोर्स. याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली, ती म्हणजे त्यांना सवयी ज्या आपण म्हणलो की त्यांना लहानपणापासून सवय लावा. Right. आता जसं की खूप छोटी गोष्ट आहे, सुसू करतात, आणि आता तर मी बघते की खूप अगदी 7, 8, 10 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा बाळ बेडवरती सुसू करतं. हे पण प्रॉब्लेम्स फेस करतात. Right. सो हे कसं ओव्हरकम करू शकतो? हे जे उशिराच्या स्टेज मधले बाळ सुसू करणारी आहेत, मला कधी कधी असं वाटतं की थोडा फिअर फॅक्टर ओके. असं काहीसं असू शकतं. म्हणजे तेवढा इमोशनल बॅलन्स नाही झालेला आहे. ओके. अगेन सुसूची सवय 1 वर्षाच्या आत लागू शकते. ओके. रात्रीचं तुम्ही रुटीन जर असं ठेवलं की झोपायच्या आधी त्यांनी सू केली आणि तुम्ही आयडेंटिफाय केलं की साधारण 2:30-3च्या दरम्यान बाळाला परत सू होतीये, ओके. तर त्यावेळेस सूला घेऊन बाथरूमात जाणं तुम्ही अच्छा. स्वतः उठून, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. ओके. ओव्हर द टाइम बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं रात्रीचा तो सूचा कंट्रोल येत जातो. ओके. जर सू होत असेल तरीही तर तुम्ही त्याला स्लीप टॉक देणं, झोपेत सांगत राहणं किंवा जागेपणी सांगत राहणं की आपल्याला गादीवर सू नाही करायची आहे, आपल्याला बाथरूमातच जाऊन सू करायची, तीच योग्य जागा आहे सू करण्यासाठीची. सू आली की सांगितलं पाहिजे. सो हे जर तुम्ही करत राहिलात ना मुलांच्या बाबतीत, न घाबरवता मोटिवेट करत, तर खरंच वर्कआउट होतात गोष्टी. आणि रायू आमची आता 1.5 वर्षाची आहे, तर रात्री झोपेत सू नाही करत ते. ओके. रात्री झोपायच्या आधी सुला नेल्यानंतर दिवसभरात जेव्हा जेव्हा सुसू येते तेव्हा आम्ही सांगतो की मला सुसू आलेली आहे. म्हणजे एवढंच बोलता येतं, सू एवढंच बोलता येतं, पण येस ऍक्शन्स, बोलणं जे काही होऊ शकेल ते तुम्ही मुलांना शिकवा. मुलं बरोबर करतात. दॅट्स ग्रेट. ओके. सो मला असं वाटतं ऑलमोस्ट आपण बऱ्याच टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. अजून भरपूर विचारायचे, भरपूर गोष्टी आहेत, बट आय थिंक आपण त्याच्यासाठी पुढचा पॉडकास्ट करू. ओके. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मला असं वाटतं की खूप इन्साइट्स सांगितले, Right. कारण की बाळाला जन्म देऊन त्याला सांभाळणं हा खूप मोठा आणि अवघड प्रवास आहे. खरंच खूप टास्क आहे. आणि मला वाटतंय माझ्या मैत्रिणींना स्पेसिफिकली स्नेहयोगाच्या फॅमिलीमध्ये जे मला फॉलो करतात किंवा जे असं वाटतं त्यांना की
मॅडम काहीतरी सोल्युशन देतील. हो. सो त्यांच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही बेस्ट एक्झाम्पल्स दिलेले आहेत थँक्यू. की तुम्ही तुमच्या बाळांना कसं छान पद्धतीने घडवू शकता. येस, एटलिस्ट पहिले 2-5 वर्ष जे आहेत जे खूप हो. डिफिकल्ट वाटतात अगदीच मुलींना, बरोबर. ते तरी आपण ॲटलिस्ट कसे मॅनेज करू शकतो. Correct. त्याबद्दल अगदी लाख मोलाचा गायडन्स तुम्ही दिलेला आहे. थँक्यू. त्याबद्दल थँक्यू सो Yes, मच. thank you. अँड थँक्यू सो मच टू यू ॲज वेल. तुम्ही हा पॉडकास्ट बघितला. नक्की तुम्हाला याच्यावरती काय वाटतं? तुम्ही कोणत्या गोष्टी आतापर्यंत फेस केलेल्या आहेत? कदाचित तुम्ही ऑलरेडी आई झालेल्या असाल, तर तुम्ही काय फेस केलेलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि अजून असं काय तुम्हाला ऐकायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.